जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 16 तीर्थवंदना। जैन मतानुसार संसार समुद्र पार करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या महापुरुषांची जन्मापासून निर्वाणापर्यंतची स्थाने यांनाच तीर्थ म्हणतात। या दृष्टीने ज्या ठिकाणी तीर्थंकरांची जन्माधिक 5 कल्याणके झाली असतील किंवा पूज्य व्यक्ती मुनी आदींनी ज्या ठिकाणी निर्वाण प्राप्ती करून घेतलेली असेल त्या ठिकाणांना तीर्थक्षेत्र मानण्यात येते। तीर्थ शब्दाचा अर्थ घाट म्हणजे स्नान करण्याची जागा। तथापि अशा प्रकारचे तीर्थस्थान किंवा तीर्थस्नान जैन मतानुसार अमान्य आहे। जैन धर्माचे दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही संप्रदायात तीर्थस्नाने आहेत। पुष्कळशी तीर्थस्नाने दोन्हीही संप्रदायांना मान्य असलेली तर काही केवळ दिगंबरांना मान्य, काही श्वेतांबरांना मान्य आहेत। त्यापैकी काही तीर्थस्नानांचा परिचय पुढील प्रमाणे आहे। संमेद शिखर हजारीबाग जिल्ह्यात जैनांचे हे एक अतिप्रसिद्ध अत्यंत पूज्य असे क्षेत्र आहे। या क्षेत्रास दिगंबर श्वेतांबर सारखाच मान देतात व पुजतात। श्री वृषभदेव, वासुपूज्य, नेमिनाथ व महावीर यांच्याशिवाय बाकीच्या 20 तीर्थंकरांनी या पर्वतावरूनच निर्वाण प्राप्ती करून घेतली। 23वे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ यांच्या नावावरून हा पर्वत पार्श्वनाथ हिल या नावाने प्रसिद्ध आहे। पर्वतावर अनेक मंदिर असून हजारो दिगंबर श्वेतांबर स्त्री पुरुष दर्शनास येतात। पुलुआ पहाड या पहाडाला गयावरून जाता येते। येथे जैन मंदिराचे भग्नावशेष, जिनमंदिरे व प्रतिमा अखंडितही आढळतात। या पहाडावर 10वे तीर्थंकर शांती शीतलनाथ यांनी तप करून केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेतली। गुणावा भगवान महावीरांचे प्रथम गणधर गौतम स्वामी यांचे हे निर्वाण क्षेत्र आहे। गया पाटणा लाईनवर नवादा स्टेशनवरून हे 1.5 मैलावर आहे। पावापूर गुणावावरून 13 मैलांवर अंतिम तीर्थंकर भगवान महावीरांचे हे निर्वाण क्षेत्र आहे। त्यांचे स्मारक म्हणून तलावाच्या मध्यभागी एक विशाल मंदिर आहे। त्याला जलमंदिर म्हणतात। या जलमंदिरात महावीर स्वामी, गौतम स्वामी व सुधर्मा स्वामींच्या पादुका आहेत। आश्विन वद्य अमावस्येस भगवान महावीरांच्या निर्वाण दिवशी या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते। राजगृही या तीर्थक्षेत्राचे दुसरे नाव पंचपहाडी असेही आहे। पावापुरीपासून 11 मैलाच्या अंतरावर राजगृही आहे। एकेकाळी ही मगध देशाची राजधानी होती। येथे 20वे तीर्थंकर श्री मुनी सुरतनाथ यांचा जन्म झाला। या तीर्थाच्या चारही बाजूला 5 पर्वत आहे। 5 पहाडांनी युक्त म्हणून या ठिकाणाला पंचपहाडी असेही म्हटले आहे। येथील विपुलाचल पर्वतावर भगवान महावीरांनी प्रथम उपदेश दिला। कुंडलपूर राजगृहीपासून हे तीर्थक्षेत्र 10 मैलावर आहे। भगवान महावीरांचा येथे जन्म झाला। त्यांच्या जन्मस्थानामुळेच हे ठिकाण एक पूजनीय क्षेत्र समजले जाते। मंदारगिरी क्षेत्र हे क्षेत्र भागलपूरहून 30 मैलावर आहे। मंदारगिरी हा पहाड आहे। 12वे तीर्थंकर वासुपूज्य स्वामी यांचे हेच मोक्षस्थान मानले जाते। परंतु अलीकडे चंपापुरी हे 5ही कल्याणिकांचे स्थान मानले जाते। पाटणा ही बिहारची राजधानी असून या शहरातील गुलजार बाग स्टेशनजवळ एका लहानशा टेकडीवर चरणपादुका आहेत। तेथून श्री सुदर्शन श्रेष्ठीने मुक्तिलाभ करून घेतला। त्यांची जीवनगाथा सुंदर व बोधप्रद आहे।
बनारस हे उत्तर प्रदेशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून मैदानी घाट मोहल्ल्यात गंगेच्या किनाऱ्यावर 2 विशाल जैन मंदिरे व एक श्वेतांबर मंदिर आहे. 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे हे जन्मस्थान आहे. तेथे जैन सद्वाद महाविद्यालय आहे. संस्कृतचेही तेथे उत्तम शिक्षण दिले जाते. बेलूपूर मोहल्ल्यात ही दोन्ही संप्रदायाची मंदिरे असून ती तीर्थंकर पार्श्वनाथ स्वामी यांची जन्मभूमी मानली जाते. याशिवाय या शहराच्या विविध ठिकाणी जैनांची लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. सिंहपुरी बनारस पासून 6 मैलावर ही सिंहपुरी नगरी आहे. 11वे तीर्थंकर श्रेयांसनाथ यांची ही जन्मभूमी आहे. दिगंबर श्वेतांबर दोघांचीही मंदिरे तेथे आहेत. चंद्रपुरी सारनाथ पासून 9 मैल अंतरावर चंद्रपुरी नगर आहे. ते भग्नावशेष आहे. या ठिकाणी 8वे तीर्थंकर चंद्रप्रभ यांचा जन्म झाला. गंगाकाठी श्वेतांबर दिगंबर संप्रदायांची मंदिरे आहेत. प्रयाग त्रिवेणी संगमाच्या जवळ एक किल्ला आहे. तेथे जमिनीत एक वडाचे झाड असून तेथे तीर्थंकर ऋषभदेवांनी तप केले होते. या किल्ल्याच्या आत अनेक प्राचीन जैन मूर्ती आहेत. कौशांबी फफोसा या जैन तीर्थक्षेत्रापासून 4 मैलावर गढवाल नावाचे एक गाव आहे. त्याच्याजवळ कुशंबा गाव असून त्यास प्राचीन काळी कौशांबी म्हणत. या ठिकाणी भगवान पद्मप्रभूंचा जन्म झाला होता. अयोध्या जैनांचे हे एक अतिप्राचीन असे तीर्थक्षेत्र असून मुख्य ठिकाण आहे. जैनांच्या 5 तीर्थंकरांचा जन्म याच शहरी झाल्याचे मानले जाते. येथे जैनांची अनेक मंदिरे व धर्मशाळा आहेत. रत्नपुरी हे ठिकाण फैजाबाद जिल्ह्यातील सोहावाल स्टेशनावरून 1.5 मैल आहे. धर्मनाथ स्वामींची ही जन्मभूमी आहे. येथे श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची मंदिरे आहेत. कंपिला हे तीर्थक्षेत्र फारुखाबाद जिल्ह्यात नॉर्थ ईस्टर्न रेल्वेवर कायनगंज स्टेशनहून 8 मैल आहे. येथे 13वे तीर्थंकर श्री विमलनाथ यांची 4 कल्याणिके झाली. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे यात्रा भरून रथोत्सवही होतो. हस्तिनापूर मेरठहून 22 मैलावर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे शांतीनाथ, कुंथुनाथ व अरहनाथ तीर्थंकरांचे गर्भ, जन्म, तप, ज्ञान अशी 4ही कल्याणिके झाली. तसेच 19वे तीर्थंकर श्री मल्लीनाथ यांचेही समोशरण येथे आले होते. लाला हरसुखदासजी दिल्ली यांनी बांधलेले एक जैन मंदिर व धर्मशाळा आहे. जवळच तीर्थंकरांच्या अतिप्राचीन धर्मशाळा आहेत. दरवर्षी शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत येथे दिगंबर जैनांची मोठी यात्रा भरते. चौरासी हे दिगंबरांचे मथुरेपासून 1.5 मैलावर असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. अंतिम केवली जंबूस्वामी यांची ही निर्वाणभूमी मानली जाते. तेथील विशाल मंदिरात त्यांच्या चरणपादुकांची स्थापना केली आहे. तेथे अश्विन वद्येपासून अष्टमीपर्यंत रथोत्सव होतो. जवळच कंकाली टीला गढी असून तेथे प्राचीन ऐतिहासिक सामग्री मिळते. तेथे दिगंबरांचे संघभवन आहे. ग्वाल्हेर हे जैनांचे तीर्थक्षेत्र नसले तरी येथे अनेक जैन मूर्ती आहेत. श्री नेमिनाथ तीर्थंकरांची 30 फूट उंचीची मूर्ती असून त्यापेक्षाही भगवान आदिनाथांची मूर्ती मोठी आहे. लष्कर विभाग व ग्वाल्हेर जवळ 25 दिगंबर जैन मंदिरे आहेत.
सोनगिरी ग्वाल्हेर ते झाशी रेल्वे लाईनवरील हे एक स्टेशन आहे. त्याच्याजवळच 2 मैलावर तीर्थक्षेत्र आहे. जवळील एका टेकडीवर 77 दिगंबर जैन मंदिरे आहेत. येथून पुष्कळ मुनी मोक्षास गेले आहेत. अजयगड संस्थांची ही राजधानी होती. याच्याजवळच एक टेकडी असून त्यावर एक किल्ला आहे. त्याच्या भिंतींच्या 2 शिलाखंडांमध्ये जवळजवळ 20 दिगंबर जैन मूर्ती कोरल्या आहेत. त्यांच्याजवळच एक तलाव आहे. काठावर पुष्कळशा जैन प्रतिमा आहेत. तेथे एका मानस्तंभावर अनेक जैन मूर्ती कोरल्या आहेत.